नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आमच्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वन विभागाअंतर्गत आता विविध पदांची पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची कोणती एक्झाम न घेता डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. यामध्ये तुम्हाला लागतात 35,000पासून ते 70,000पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं असेल का नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा किंवा चॅनल जाऊन फुल व्हिडिओ नक्कीच बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहील. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. महाराष्ट्र शासन वन विभाग उपवन रक्षक नागपूर वन विभागाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशु पर्यवेक्षक या पदाकरता पदभरती निघालेली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला कोणती एक्झाम न देता तुमचं इथं सिलेक्शन होणार. यामध्ये तुम्हाला कोणती ॲप्लिकेशन फी द्यायचीही गरज नाही आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन मला पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. बघा, पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरता 3 जागा रिक्त असणार आहेत आणि प्रति महिना तुम्हाला 70,000 हे पेमेंट भेटणार आहे. तुमचं नोकरीचं ठिकाणी नागपूर असणार आहे आणि तुमचं इथे शैक्षणिक पात्रता ही पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला येथे किमान वन्यजीव उपचार व हाताळणीचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदाकरता सुद्धा 3 जागा आहेत आणि 35,000 प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पशुवैद्यकीय शाखेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. यामध्ये काम करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता. ही पदभरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे, ते पण 11 महिन्यांकरता. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही पदवी प्राप्त केली त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 24/4/2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 6 मे 2026 असणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल मित्रांनो. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.